पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विजयी मिरवणूक काढताय तर सावधान, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांचे आवाहन। शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं 37(1) कलम जारी करण्यात आला आहे। उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी रविवारी मतमोजणी होणार आहे व मतमोजणी हा राष्ट्रीय उत्सव असून या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारांनी, नेते मंडळी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने निवडणुकीत निवडून आल्यानंतर अतिजल्लोष अथवा विजय मिरवणूक काढू नये, तसेच वाद्य वाजवू नये असा आदेश माननीय धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच निवडणुकीत यश अपयश हे सुरूच असतं। निवडणुकीत विजयी झाल्यावर अतिजल्लोष करून पराभव झालेल्या उमेदवारांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी किंवा इतरत्र काही हातवारे व इशारे असे काही कृत्य करून कुठला अनुचित गैरप्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं महत्त्वाचं असून सर्व उमेदवार, कार्यकर्ते किंवा इतर कुणीही असले प्रकार करू नये। त्याचप्रमाणे कुणीही परस्परांविरोधात आक्षेपार्ह विधान करू नये की ज्यामुळे वाद निर्माण होतील असं आवाहन। तसेच शिंदखेडा वासियांना विनंती। यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना केलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। पोलीस स्टेशन शिंदखेडा आणि धुळे पोलिसांच्या वतीने आमचे सर्व शिंदखेडावासियांना एक विनंती आहे। उद्या 21/12/2025 रोजी आपल्या झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आहे। हे मतमोजणी हा राष्ट्रीय उत्सव आहे। यामध्ये हारजीत होत राहते। सर्व उमेदवारांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पक्षाच्या जे नेते मंडळी आहेत त्यांना आमची विनंती आणि आव्हान आहे की त्याच्यामध्ये पराजय झाला किंवा विजय झाला तर आपण कुठल्याही प्रकारची त्यामध्ये मिरवणूक काढायची नाही। कुठलाही आनंद उत्सव साजरा करताना काही दुसऱ्याच्या भावना दुखावतील किंवा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते यांच्या भावना दुखावतील किंवा त्यांच्या विरोधात कुठल्याही घोषणाबाजी करणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणी वाद्य लावणार नाही। आणि परत एक महत्त्वाची अशी आहे की हे निवडणुका होत राहतात तर ते हारजीत जसे हसून खेळून जसं आपण म्हणतो तुम्हाला गावात राहायचं आहे तर तुम्ही ह्या गावात राहणार आहे, तर त्यामुळे आपले जे जन्मभराचे संबंध आहे ते जपण्यासाठी आपण सर्व लोकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे। कारण निवडणूक फक्त 2 दिवसाची असते आणि शासनाच्या वतीने कलेक्टर मॅडमच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये 37(1)(3) लागू आहे। त्यामुळे कोणीही विजयी झाला तरी मिरवणूक काढू नये, पराजय झाला तरी सुद्धा त्यांनी रोष व्यक्त करू नये। कुठल्याही पक्षाचा उमेदवार असेल, त्याचं कार्यालय असेल, त्या कार्यालयापुढे जाऊन कुठले हातवारे किंवा कुठलेही असे प्रक्षोभक हावभाव करू नये किंवा कुठल्याही घोषणाबाजी करू नये। आणि असं काही जर कोणी कृत्य केलं किंवा विनापरवाना कोणी काही मिरवणूक वगैरे काढली तर त्याच्याविरुद्ध आपण कठोर कारवाई करणार आहे। परंतु आमची अशी विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने की तशी वेळच जनतेने येऊ देऊ नये। शिंदखेड्याची जनता एकदम सुज्ञ आहे आणि सर्व लोकांना आमच्या मतमोजणीसाठी शुभेच्छा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।